नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तक मध्ये. गेल्या काही दिवसांपासून एक गोष्ट चर्चेत येते ती म्हणजे वसंत मोरे यांच्या मनात काय आहे. वसंत मोरे यांनी खर तर अ, शरद पवारांची भेट सुद्धा घेतलेली आहे. त्यांचे पोस्ट व्हायरल होत असतात. वसंत मोरे सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतात आणि त्यांच्या पोस्ट सिरियसली घ्याव्या लागतात, कारण त्यांच्या पोस्ट मधनं अनेक संदेश सुद्धा येत असतात आणि पुढच्या भविष्याची चाहूल सुद्धा आपल्याला लागत असते. आणि आपल्यासोबत या सगळ्यासाठी बोलण्यासाठी वसंत मोरे स्वतः आहेत. खरं तर त्यांना त्यांचे कार्यकर्ते लाडाने तात्या म्हणतात. तात्या, तुमची एक पोस्ट व्हायरल होतीये आणि त्याच्यामध्ये आजच तुम्ही म्हटलेला आहात की पुण्यात वसंत फुलणारच. नेमका आम्ही याचा अर्थ काय घ्यायचा आणि काय तुमच्या मनात चालू आहे? माझ्या मनात काय आहे? पुणे की पसंत मोरे वसंत. हम्म. 100% होणार. हा. पण मग तुम्ही काही राज साहेबांकडे मागणी केली आहे जागेच्या संदर्भातली? कारण मागेही पण तुमची पोस्ट व्हायरल झाली होती आणि शर्मिला ठाकरे जेव्हा आल्या होत्या हो. पुण्यामध्ये, त्यांनी साईनाथ बाबर यांचं नाव घेतलं होतं आणि त्यांना म्हटलं होतं की त्यांना दिल्लीत पाहायला आम्हाला आवडेल. त्यावेळेस सुद्धा हा. काहीसं असं म्हटलं गेलं होतं की साईनाथ यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. बारामतीची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्हाला वाटतं उमेदवारी मिळेल पुण्यात? त्या बारामतीची जबाबदारी माझ्याकडे असली तरी माझी जी तयारी चालू आहे ती पुणे लोकसभेमध्ये चालू आहे. हम्म. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मला पक्ष संघटना वाढीची जबाबदारी माझ्याकडे आहे. मी त्या ठिकाणी हम्म. निवडणूक लढू इच्छित नाहीये. हम्म. म्यूट झाला तुमचा, म्यूट पुणे झाला. हा. लढवणार. पण कालची जी भेट होती तुमची, त्या भेटीवरनं सुद्धा आता अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत. काल तुम्ही शरद पवारांची भेट घेतली, सुप्रिया सुळे सुद्धा तिथे होत्या आणि असं म्हटलं गेलं की वसंत मोरेंच्या मनात काय आहे? वसंत मोरे आता पवार साहेबांकडे जात आहेत की काय? म्यूट झालं तात्या, म्यूट आहे तुमचा फोन. मैदानाच्या संदर्भात एक हिअरिंग आहे आणि उद्या त्या हिअरिंगची शेवटची डेट आहे. जे माझ्या प्रभागामध्ये पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचं जे एक मैदान आहे, ते मैदान खासदार सुळे यांच्या बारामती लोकसभेमध्ये येतं. मध्ये मी माननीय कमिशनर साहेब असतील, मला कनेक्ट करतो कसं काय, माननीय कमिशनर साहेब असतील, माननीय प्रशांत वाघमारे साहेब असतील, या सगळ्यांसोबत मी या संदर्भात बोललो. तर त्यांच्यावरती प्रचंड प्रेशर आहे. मग हा प्रेशर नक्की कुणाचा आहे? तर मग त्याच्याकरता मी या विषयामध्ये सुप्रियाताई सुळे यांनी या विषयात लक्ष द्यावं म्हणून मी त्यांना भेटलो कालच्याला. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर ना माननीय शरद पवार साहेबच त्या ठिकाणी होते. मग मी पवार साहेबांनाच निवेदन दिलं आणि पवार साहेबांनी माझं ते निवेदन घेतलं आणि मला म्हटलं की ठीक आहे, या विषयामध्ये असं काय होणार नाही, मी कमिशनरांना फोन करून बोलतो. असं करता येणार नाही त्यांना म्हणून. पण तात्या, आपण बघितलं तर याआधी सुद्धा तुम्ही इच्छुक होता खरं तर पुण्यात. आता तुम्ही म्हटलेलाच की पुण्यात तुम्हाला उमेदवारी हवी आहे. पण याआधी सुद्धा अनेक वेळा तुमची काही ठिकाणी नाराजी आम्हाला दिसली होती. त्यानंतर तुम्ही जो भोंग्याचा विषय घेतला होता त्यावेळेस सुद्धा राज ठाकरेंची वेगळी भूमिका होती, तुमची वेगळी भूमिका होती. नाराज असतो हे नेहमी प्रेसवरतीच येतं. प्रत्यक्षामध्ये पक्षामध्ये मी कधी नाराज नाहीये आणि वारंवार प्रेसमध्ये येतं ते सगळं मी नाराज आहे म्हणून. पण तुम्ही नाराज नाहीये, माझा पक्ष मला उमेदवारी देईल याची खात्री आहे. पण मी जसं मगाशी म्हटलं की शर्मिला ठाकरे आल्या होत्या त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की साईनाथ बाबर यांना आम्ही दिल्लीत पाहू इच्छितो, त्यांनी दिल्लीत नेतृत्व करावं. शिरूर लोकसभा मतदारसंघातून पाहिजे त्यांना. हा. कारण साईनाथ बाबरच्या प्रभागात राहतात, तो शिरूर लोकसभा आहे. ती ज्या भागामध्ये आत्ता नगरसेवक आहे ती पुणे लोकसभा आहे, बारामती लोकसभा आहे. असं माझ्या प्रभागामध्ये पुणे, बारामती आणि शिरूर हे तिन्ही लोकसभा माझ्या प्रभागात येतात. परंतु साईनाथ बाबरांच्या प्रभागामध्ये एकटा, त्यामुळे कदाचित वहिनी म्हटल्या असतील की शिरूर लोकसभेत नाही येतील तिकडे दिल्लीला. म्हटलं की जेव्हा केव्हा तुम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटता त्यावेळेस नेहमीच चर्चा होत असते, शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील किंवा राष्ट्रवादीचे नेते, त्यांनी अनेकदा तुमच्या कामाचं कौतुक केलंय, तुमचं कौतुक केलेलं आहे. त्यामुळे ही शंका येणं की तात्यांच्या मनात काय चालू आहे हे साहजिक आहे. तात्यांच्या मनात काय चालू नाही, तात्यांना पुण्याचं खासदार व्हायचंय. पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर तुम्ही जसं मगाशी उल्लेख केला की तुमच्याकडे जबाबदारी बारामती मतदारसंघाची आणि राज्यातली सध्या ती परिस्थिती पाहिली तर अजित पवार आता भाजप सोबत गेलेले आहेत आणि
कदाचित बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे बारामतीचा गड राखण्याकडे दोघांचंही लक्ष आहे. त्यामुळे कदाचित तुमची मदत होऊ शकते राष्ट्रवादीला. त्या अनुषंगाने सुद्धा काही चर्चा, काही बोलणी. मागच्या वेळेस 2019च्या लोकसभेला सुप्रियाताई सुळे असतील किंवा खासदार अमोल कोल्हे असतील, या दोघांनाही माहिती आहे की मी ज्या भागामधून 15 वर्ष नगरसेवक होतो त्या भागामध्ये या दोन्ही खासदारांचा भाग येतो. मग सुप्रिया सुळे असतील किंवा डॉक्टर अमोल कोल्हे असतील, ह्यांचा प्रभाग पूर्णपणे शेवट त्याचा जो एंड होतो तो माझ्या प्रभागात होतो. त्यामुळे या भागामध्ये माझी किती ताकद आहे त्या लोकांना सुद्धा माहिती आहे. मागच्या वेळेस आम्ही त्यांच्यासोबत बऱ्यापैकी काम केलं होतं. पण आता सिच्युएशन कशी आहे? म्हणजे अजूनही चर्चा होते की राजसाहेब कदाचित भाजप सोबत जातील, पण त्याच्याबद्दल काही अजून स्पष्टता नाहीये. अजून कुठली तुमची युती केली नाही, नाहीये. असं काय नाही, तो साहेबांचंच हे, साहेब सांगतील त्या संदर्भामध्ये. आम्हाला शेवटी काय, आम्हाला पक्ष आदेश आला की आम्हाला त्या पद्धतीने काम करावं लागतं. बरं. पण सध्या मनसेमध्ये काय आहे? म्हणजे आता लोकसभा अवघ्या 2 महिन्यावर राहिलेल्या आहेत. मनसे काय किती जागा लढणार आहे? लोकसभा लढणार आहे की नाही? कारण जेव्हा मागच्या वेळेस राजसाहेब म्हणाले होते की आपण लोकसभा लढायच्या नाहीये, आपण विधानसभा लढायच्या आहेत. यावेळेस नेमकं मनसेचा काय भूमिका आहे? लोकसभा लढण्याचा निर्णय घेतलेला आहे का केवळ विधानसभाच लढणार आहात? नाही, आता हा निर्णय मान्य राजसाहेबांचा आहे. राजसाहेब ठरवतील, तो निर्णय अंतिम राहील. त्यामुळे निवडणुका लढायच्या नाही लढायच्या हे साहेब ठरवतात. आता तर आम्ही अजून सुद्धा निवडणुका लढावीच्याच मोडमध्ये आहोत. असं काय आता तसं झालेलं नाही की निवडणुका लढायच्या नाही किंवा काय, पण आम्ही निवडणुका लढणार आहोत. बरोबर. पण जर असा निर्णय झाला मागच्या वेळेस सारखा की आपण लोकसभा नाही लढवायच्या, आपण विधानसभा लढवायच्या, तर तुमचा काय निर्णय असणार? कारण तुम्ही आता मगाशीच म्हटलात की तुम्हाला पुण्याचा खासदार व्हायचा आहे. तुमची लोकप्रियता सुद्धा पुण्यामध्ये आहे. तुमचं काम सगळ्यांनी पाहिलेलं आहे. अशा वेळेस अजून आता लढवायचं नाही लढवायचं नाही, अजूनपर्यंत मी ऑप्शनचा काही विचार केलेला नाही. ऑप्शन असं काही नाहीये, परंतु आमचा पक्ष निवडणूक लढेल. त्यामुळे ऑप्शनचं काय किंवा लढलं नाही तर काय. पण त्याच्या संदर्भातल्या काही बैठका झाल्या, काही तयारी सुरू झाली आहे? कुठले मतदारसंघ आयडेंटिफाय केले की तिथे आपली ताकद आहे? माझं तर बघा, अमित साहेबांना पुणे शहराचं संघटक नेमलेलं आहे. अमित साहेबांचं त्या पद्धतीने पुणे शहरावरती काम पण चालू आहे. आता एवढा मोठा मोर्चा त्यांनी पुणे शहरामध्ये काढला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने एवढा मोठा मोर्चा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी पुण्यात काढला. त्यावेळेस सुद्धा आम्ही आमच्या पक्षाची ताकद पुण्यामध्ये दाखवून दिलेली आहे. पण पुण्यामध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे पाहिलं जातं. कारण 2012 ते 17 या कालावधीमध्ये दुसरा मोठा पक्ष म्हणून सभागृहामध्ये मनसे होती आणि त्याच्यामध्ये मला महाराष्ट्रातला पहिला विरोधी पक्षनेता होण्याचा मान मला मिळाला होता. मनसेचा पहिला विरोधी पक्षनेता मी जवळजवळ 13 महिने पुण्यामध्ये होतो. त्यामुळे पुण्यामध्ये 29 नगरसेवकांची ताकद आमची आहे. भले आता प्रभाग रचनेमध्ये आमचे नगरसेवक पडले सुद्धा असतील, परंतु आमची ताकद पुण्यामध्ये आहे, हे कुणालाही नकारून चालणार नाही. पण ही ताकद दाखवण्यासाठी अर्थात निवडणुका एक महत्वाचं गोष्ट असते की ज्याच्यामधनं आपण आपली पक्ष वाढवू शकतो किंवा आपल्या पक्षाचं संघटन दाखवू शकतो. अशा वेळी तुम्ही जसं म्हणताय की तुम्हाला लोकसभा लढवायची आहे, त्याच्या संदर्भातले काही निर्णय होत आहेत का? कारण तुम्ही तयारी करताय का? तुम्ही फिरताय का? तुम्ही लोकांशी भेटताय का? मी फिरतोय ना. मी पूर्ण पुणे शहरामध्ये फिरतोय. माझ्या आता पुणे शहरातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये होम मिनिस्टरचे कार्यक्रम चालू आहेत. त्या कार्यक्रमाला प्रचंड असा प्रतिसाद मला पुणेकरांकडून मिळतोय. मी आतापर्यंत पुणे शहरातले 4 विधानसभा मतदारसंघामध्ये ते कार्यक्रम घेतलेत. दर रविवारी माझा एक कार्यक्रम चालू असतो. त्याप्रमाणे मी संपूर्ण पुणे शहर पिंजून काढतोय. शिवाय मला वाटतं की माझं काम सगळ्या पुणे शहराला माहिती आहे. मी पुणे शहरामध्येच गेली 15 वर्ष नगरसेवक आहे. त्यामुळे मला वेगळा काय माझा अहवाल द्यायची किंवा अशी काय मला आवश्यकता वाटत नाही की मला वेगळा अहवाल पुणेकरांना काय दिला पाहिजे किंवा त्यातून काय पुणेकरांना मला नवीन काय प्रेझेंटेशन द्यावं लागेल असं काय नाहीये. त्यामुळे गेली 15 वर्ष मी सातत्याने पुण्यातच फिरतोय. बदललेली आहेत राज्याच्या राजकारणामध्ये. अनेक पक्ष फुटलेले आहेत, त्यांचे 2 गट झालेले आहेत. अशा वेळी नवीन लोकांना सुद्धा संधी म्हटली जाते आहे. पवारांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्याच्यामध्ये सुद्धा नवीन उमेदवार शोधले जात आहेत, त्यांच्या पद्धतीची चाचपणी सुरू आहे. आणि जेव्हा तुमच्या अशा भेटी होतात
त्यावेळेस तुम्हाला प्रॉमिनंट लीडर म्हणून पाहिलं जातं. तुमच्याकडे प्रत्येक पक्षाला असं हवं असतं की वसंत मोरे आपल्याकडे यावेत, त्यांनी आमच्याकडनं निवडणूक लढवावी. तसंच काहीसं राष्ट्रवादीच्या मनात आहे का काय? तुमच्या भेटीवर या सगळ्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या. चर्चा या वसंत मोरे हा कायम चर्चेमध्ये राहणारा माणूस आहे पुणे शहरामध्ये. आणि मी माझ्या कामाच्या पद्धतीने, माझ्या कर्तृत्वाने किंवा मी ज्या पद्धतीने पुणे शहरामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत असतो, त्या माध्यमातूनच माझी प्रसिद्धी पुणे शहरामध्ये आहे. बेसिकली कोरोना कालावधीमध्ये मी जे काम केलं पुणे शहरामध्ये, अगदी अगदी रॅमडेसिवीर असतील, हॉस्पिटल असतील, अँब्युलन्स असतील, ऑक्सिजन असेल, या सगळ्या विषयावरती मी कोरोना काळात काम केलं. आणि तो फार मोठा अडचणीचा काळ होता. त्या अडचणीच्या काळात मी काम केलेलं असल्यामुळं पुणेकर मला त्या विषयामध्ये लाईक करतात जास्त करून. पण मग तुम्हाला जर अशी कुठली ऑफर आली राष्ट्रवादीकडनं किंवा पवार साहेबांकडनं, त्यांच्या पक्षाकडनं, की तुम्ही आमच्याकडनं लढवावं, तुम्ही विधानसभा किंवा लोकसभा लढवावी, तर तुमचा काय निर्णय असेल? तुम्ही नाही, पवार साहेबांना आताच्या लोकसभेचा तिकडं राष्ट्रवादीचं काही नाही, काँग्रेसचं सीट आहे ना ते. आता पण त्यांच्या तसा वाट्याला कुठलाच माझा आत्ताच्या मीटिंगचा तसा कुठलाच उद्देश नव्हता. मी आत्ताची मीटिंग ही केवळ आणि केवळ फक्त एक माझ्या प्रभागातील एक आरक्षण वाचवण्यासाठी सुप्रियाताई सुळेंना भेटायला गेलो होतो. आणि त्या बाबतीमध्येच भेटत असताना त्या ठिकाणी शरद पवार साहेबच भेटले. पण काय चर्चा काय झाली तुमची? केवळ कामापुरती चर्चा झाली की इतर पण फक्त राजकीय काही कामापुरती चर्चा झाली? 5 मिनिटं मी त्या ठिकाणी त्यांच्यासोबत बोललो. त्याच्यामध्ये फक्त मी साहेबांना एवढंच म्हटलं की एक मोठं आरक्षण आहे 9 एकराचं, आणि ते आरक्षण उठवले जाते, त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या कमिशनरांवरती फार मोठ्या प्रमाणात प्रेशर आहे. हे प्रेशर नक्की कुणाचं आहे साहेब, ते आपण पाहावं. मला पवार साहेबांनी शब्द दिलाय की या विषयामध्ये मी स्वतः आयुक्तांसोबत बोलतो आणि तशा प्रकारे होणार नाही याची मी काळजी घेतो. स्वतः पवार साहेब बोललेलं असल्यामुळे मला वाटतं की त्याच्यामध्ये माझ्या प्रभागातील ते 9 एकर जागेचं आरक्षण उठवण्यासाठी मला 100% मदत होईल. ठीक आहे. खर तर तात्या, तुम्ही वेळ दिलात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्याबद्दल धन्यवाद. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडे येऊ आणि तुम्ही जे ट्विट केले त्याच्याबद्दल, त्याचं काय नेमकं होतं, तुमची पोस्ट केली त्याच्याबद्दल पुढे काय होतं, हे सुद्धा आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवू. तुम्ही या इंटरव्ह्यू मध्ये जॉईन झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.